आणि व्हिडिओ बघितला तर अमेरिकेने व्हेनेझुएला एक देश आहे, त्या देशासोबत मागच्या 15 वर्षामध्ये करार केला होता. की जसा आता तुम्ही आपल्यासोबत झालेलं होतं, ब्रिटिशांनी आपल्याला सुविधा पुरवल्या होत्या, तसंच अमेरिकेने त्या देशाला सुविधा पुरवल्या होत्या. तर ते एकदम अल्प दरात होत्या. त्याचा त्यांना सुरुवातीला त्यांनी वापरल्या त्या आणि त्यानंतर त्या देशातले लोक पूर्ण आळशी झाले. आता सध्याची अशी परिस्थिती आहे की अमेरिकेने त्यांच्यासोबत जो करार केला होता तो करार त्यांनी रद्द केला आणि सध्या त्यांच्याकडे ते स्वतः त्यांच्यासाठी अन्न सुद्धा पिकवू शकत नाही अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. आणि आपल्या देशावर सुद्धा त्यांचा आता थोडा आहे त्यांचा एग्रीमेंट चालू आहे की जी आपली डेअरी इंडस्ट्रीज आहे त्या डेअरी इंडस्ट्री सोबत ते करार करणार आहे. डेअरी आणि खतं, केमिकल्स, फर्टिलायझर आणि डेअरी आहे त्याचा साठा ते तिथून आणायचा आणि आपल्या मार्केटमध्ये द्यायचा. तर अशा अग्रीमेंटने आपलं भारताचं सुद्धा भविष्य धोक्यात येऊ शकते. मग आपण काय करणार आता? ते प्रोडक्ट आपण विकत घ्यायचे नाही. हा, म्हणजे आपण एक तर ते फर्टिलायझर वापरायचंच नाही. म्हणजे सर्वात चांगलं जर काम करायचं असेल आपल्याला समाजामध्ये तर हे जे फर्टिलायझरचं आहे तुम्ही वापरू नका. 10,000 करोड आपण पैसे वाचवणार आणि काही होत नाही. फर्टिलायझर वापरा, तुमची जमीन तुम्ही खराब करताय. तुम्ही नॅचरल करा, आपण उद्या ते पाहणारच आहे. नॅचरल करा, तुमचं 3 वर्षामध्ये उत्पन्न डबल होते आणि हे आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी गव्हर्नमेंट कोण आहे? गव्हर्नमेंट म्हणजे सर जे राज्यकर्ते सत्ता राज्यकर्ते कोणी निवडून आणले? मग आपण म्हणून तर म्हटलं आपण उभं राहूया. आपण स्वतः धोका निर्माण करतोय ना आपल्यासाठी. मग ते इथे अनएज्युकेटेड कसे लोक बसलेले आहेत की त्यांनी आपल्यावर माणसं आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांवर मारतात म्हणजे आपलं नुकसान होणार आहे त्यांना माहिती असल्यावर सुद्धा ते कसा काय प्रोजेक्ट उद्या तेच मी तुम्हाला सांगतोय की उद्या आपण त्यावर बोलणार आहे. आम्ही जे काम करतो तुम्हाला दाखवू. म्हणजे आपण नुसतं बोलत नाहीये, आम्ही 10 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी काम करतोय पुण्यात बसून. आम्ही कसं करू शकतोय, काय करतोय, उद्या ते डॉक्युमेंटरी पण आहे, आपण पाहूया आणि त्यावर चर्चा पण करूया. म्हणजे एक सामान्य माणूस काय करू शकतो. आपण खूप सामान्य आहे ना. एक सामान्य माणूस काय काम करू शकतो इथे आपण एक कल्पना करू शकतो. मग हे जे आहे ना की बाबा हे असं होते ते असं, तर आपण त्यातनं निघू शकतो. पण आपण खूप सामान्य आणि सामान्य ते अतिसामान्य बनणं ही मानवत्व आहे. आपल्याला खूप सामान्य बनायचं आहे, आपल्याला काही विशेष नाही बनायचं आहे. आपण पाहूया उद्या की एक माणूस काय करू शकतो आणि प्रत्येक माणसामध्ये ती कॅपॅबिलिटी आहेच, ती क्षमतावान आहेच ना. आपण उद्या त्याच्यावर चर्चा करूच. पण आज आपण परिवारावर घेऊया. समाजावर उद्या जायचंच आहे, समाजाचं काम करायचंच आहे उद्या. त्या व्हिडिओमध्ये आणखी होतं सर की जो ऍग्रीमेंट आहे त्या ऍग्रीमेंट करण्यासाठी सरकारवरती प्रेशर आणण्यात येत आहे. हा ऍग्रीमेंट 15 दिवसापासून चालू आहे, परंतु 15 दिवस आपण ढकलत आहोत की त्याचे परिणाम आपल्याला माहिती आहे. पण त्या अमेरिकेसोबत जे आपले अगोदरचे संबंध आहे त्याच्यावर जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर ते आपल्यावरती प्रेशर आणतात. जर तुम्हाला आमच्याकडून हा जर फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला ऍग्रीमेंट करावंच लागेल. आणि त्यामध्ये असं सुद्धा आहे की आता जे आपल्याकडे 70-80 रुपये लिटर दूध मिळते आहे तर त्यांनी मार्केटमध्ये आणल्यानंतर आपल्या इथं जवळपास 20 ते 25 रुपये लिटर दूध होईल. त्यामुळे आपलं जे डेअरी किंवा डेअरीचा जो बिझनेस आहे पूर्णपणे कोलॅप्स आणि आपल्याला हा हो म्हणून म्हणावं की नाही म्हणून तेच दूध विकत घ्यावं लागेल. म्हणजे आपण आपलं स्वतःच्या घरची गाय म्हैशी असेल ती सुद्धा आपल्याला पाळायला परवडणार नाही अशी परिस्थिती होती. आणि ते जे दूध देणार आहे ते दूध कोणाचं आहे? जर्सी गाय आहे की डुक्कर आहे? आणि त्यांच्या इथं मोठे डेअरी फार्म आहेत की बिझनेस आहेत त्यांचे 50,000 लाईटची सबसिडीवरती चालू आहे. त्या डुकराचं दूध काय हरकत नाही. आपल्याला बोला मनोज भाऊ बोला ना. आपण त्यांच्यावर कशाला
संजय इलेक्शनसाठी जे उमेदवार उभे राहतात मला वाटते युएसपी त्यांच्याकडे कंपल्सरी पाहिजे, कारण त्यांना जर थोडंसं हे युएसपीचं नॉलेज जर आलं तर हे सरांचं म्हणणं आहे की वीस का ठेका घेतला, कारण तिथून सुरुवात होणार कुठंतरी. तर म्हणून आपण काय म्हणतोय की आपण इथनं युएचपी सुरू करू की माझ्या हे लोक म्हणजे मुलंच आहेत नाही नंतरचे, हे मुलांना माहीतच असणार आहे, हेच मुलं नंतर तिथे जातील. मग आज माझेच मुलं समाजात जाणार, मग यांना हे माहीतच राहणार. म्हणून तर म्हटलं 25 वर्ष तर द्या आणि त्यासाठी हम खडे रहेंगे. मग तुम्ही आहात की नाही त्यासाठी? हम खडे रहेंगे, हम रहेंगे, डटे रहेंगे उसके लिए. आगे की सेल्फमध्ये 2 एंटिटी होत्या, 2 एंटिटी. वन इज द नॅचरल ॲक्सेप्टन्स अँड सेकंड इज इमॅजिनेशन. आणि इमॅजिनेशनला आपण म्हटलेलं आहे कॉम्पिटन्सी आणि नॅचरल ॲक्सेप्टन्सला काय म्हटलेलं आहे इंटेन्शन. तर नाव ॲट दॅट लेवल, इंटेन्शनच्या लेवलला तरी तुम्हाला वाटते का की हर कोई मेरे सुख और समृद्धी के अर्थ में है. डोंट थिंक अबाउट द कॉम्पिटन्सी, तो करतोय की नाही, डोंट थिंक अबाउट दॅट वन. तो करू शकतोय की नाही, डोंट थिंक अबाउट दॅट वन, बट जस्ट स्टक अप विथ दिस पॉइंट अप टू द इंटेंशन की हर कोई मेरे सुख और समृद्धी के अर्थ में है, ऐसे स्पष्ट होणार. आणि हे केव्हा होणार, जेव्हा मी प्रत्येकाच्या सुखा आणि समृद्धीसाठीच आहे. एवढं सुंदर आहे हे लक्षात येते का की इफ आय एम देअर फॉर एव्हरीवन, इफ आय एम देअर फॉर एव्हरीवन, then this is what is within me, की everyone is for me. म्हणून हे दुसऱ्यांवर नाही आहे. इफ आय एम देअर फॉर एव्हरीवन, मी करू शकतो की नाही हा वेगळा पार्ट आहे, बट आय एम देअर फॉर एव्हरीवन, देन एव्हरीवन इज फॉर मी. इट इज नॉट ओनली फॉर द अदर्स, की अदर इज फॉर माय हॅपीनेस अँड द प्रॉस्परिटी. एम आय देअर, माझं इंटेन्शन आहे की नाही. कॉम्पिटन्सी म्हणजे मी करतो की नाही हा वेगळा पार्ट आहे, पण प्रत्येकाच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी आहे की नाही, काय वाटते तुम्हाला? प्रत्येक जण स्वतःमध्ये पाहू शकतो की नाही, एम आय देअर फॉर दिस. द मोर अँड मोर इफ वी आर एबल टू सी दिस की आय एम देअर फॉर एव्हरीवन, देन दिस आय कॅन टच दिस पॉइंट की एव्हरीवन इज फॉर मी. मी सर्वांसाठी आहे, सर्वांबद्दल माझं मत काय वाटते. आता तर आपण एवढा बाउंड्रीज कमी केल्या आहे की त्या बाउंड्रीज एवढ्या कमी केल्या आहे की आता मला माझ्या घरात मला आता हे पण नकोय म्हणतात. मी एवढ्या बाउंड्रीज कमी केल्या. आर वी एबल टू से दिस कि क्या आई एम देअर फॉर एव्हरीवन, एम आय देअर फॉर एव्हरीवन. सर्वांबद्दल काय माझा हा भाव आहे का? सर्वांबद्दल मी करू शकतो की नाही हा वेगळा पार्ट आहे. मी करू शकतो की नाही हा वेगळा पार्ट आहे, पण माझ्यामध्ये काय हा भाव आहे की आय एम देअर फॉर एव्हरीवन. इफ आय एम देअर फॉर एव्हरीवन, देन दिस इज गेटिंग क्लिअर, एव्हरीवन इज फॉर मी. हर कोई मेरे सुख और समृद्धी के अर्थ में, हा भाव मग माझ्यात. मग हा भाव येण्यासाठी काय, आय एम देअर फॉर, काय वाटते आहोत आपण. आपण आहोतच, मी तर ते म्हणेल की आपण आहोतच, करू शकत नाही. आपण आहोतच तर आपण करू शकत नाही. सो वी शुड एबल टू सी दिस पार्ट, वी शुड एबल टू टच दॅट पार्ट. नॅचरल ॲक्सेप्टन्स, नॅचरल ॲक्सेप्टन्स तेच आहे. तुम्हाला असं वाटते का कोणाला मारावंसं, तरी मारतातच ना. जर असं विचारलं नाही वाटत ना, पण होते तसं. पण नॅचरल ॲक्सेप्टन्सला जर आपण टच केलं तर आपल्याला असं वाटतं की नाही मला असं करावं असं वाटत नाही, पण ते होते. मग ते कॉम्पिटन्सीमध्ये प्रॉब्लेम्स आहे. पण इंटेन्शन वाईज इज ओके, आय एम देअर ना. कोणाला वाटते की दररोज भांडण करावं? दररोज तर आपण पॅचअपसाठीच उठतो ना, की आपण भांडण घ्यायचं. तर एव्हरी नेक्स्ट मॉर्निंग आपण नेहमी हा विचार करतो की आज पॅचअपच करूया. का असं होते? कारण तो भाव आहेच. काय भाव आहे की आय एम देअर फॉर एव्हरीवन, इंटेन्शन वाईज आहेच. हर कोई समृद्धी के अर्थ में है, मी जसा आहे तसंच बाकीचे आहे. पण नाही होते, कारण मी परत तिथे खाली येतो, परत त्या इमॅजिनेशनच्या पॉईंटला येतो
परत परत त्या एखाद्या प्री कंडिशनिंग मान्यता सेन्सेशनला अडकतो आणि मग परत परत ते करतो. आणि म्हणून म्हणतोय की त्याच्यातनं वर उठून वी शुड एबल टू टच दॅट पार्ट की एव्हरीवन इज देव फॉर माय हॅपीनेस इन द प्रॉस्पेरिटी. सो टू बी एश्योर्ड मीन्स आश्वस्त होना क्या कि हर कोई मेरे सुख और समृद्धि के अर्थ में है ना, विश्व के प्रति आश्वस्त होना. नाउ विल ट्राय टू गो विथ दिस वन एक्झाम्पल ना. तुम्हाला आठवत असेल नाही आठवत असेल परत 2 जण. आता ते 2 जण म्हणजे एक तुम्ही आणि दुसरा तुमच्या एकदम जवळचा, त्याला सोबत घ्यायचं आणि मग हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया की विदिन दिस एक्झाम्पल वी आर आस्किंग सम क्वेश्चन्स आणि त्या क्वेश्चनची उत्तरं द्यायचे तुम्ही. कारण आता तो दुसरा तर इथे नसेल तर तुम्हीच दोघांचे उत्तरं द्यायचे. मी स्वतः आणि सोबतचा एक, मग सोबतचा तो कोणी एक, अशा दोघांबद्दल आता आपण विचार करूया की व्हॉट या ट्रस्टचा काय हाल आहे. आपण एकदम जवळचा माणूस म्हटलेला आहे. दुसरा सगळ्यांनी मनामध्ये दुसरा ठेवला कोणी, एक स्वतः आणि दुसरा आहे ना की नाही, हात वर करा. अरे अजूनही नाही झाले म्हणजे बाहेर गेले ते आहेत. ओके. तर आपण आता एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्याच्यामध्ये आपल्याला 2 जण लागतील. त्या दोघांमधला एक जण तुम्ही आहात आणि दुसरा कोण मग तुम्ही अत्यंत जवळचा तुमच्या जवळचा, मग ती तुमची पत्नी असेल, पती असेल, भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, बाबा असतील, जो कोणी असेल तो ना तो. तर हा असा झाला तुम्हाला प्रश्न विचारताय. आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. 2 रकाणी करा तुमच्या इथे पण ना, आणि ते लिहू नका, फक्त ते असं 1A 1B 2A असं लिहा आणि त्याच्यात नंतर पुढे टिक मार्क करा किंवा येस और नो म्हणा. आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. तुमची आपकी चाहना है क्या कि है ना खुद को सुखी करने की. क्या लगता है अब आई वॉन्ट टू मेक माई सेल्फ हैप्पी, यस और नो. यस, गुड. दोनों. आई वॉन्ट टू मेक अदर हैप्पी. मैं दूसरे को भी सुखी करना चाहता हूं. चाहना कर पाते कि नहीं वो अलग पार्ट है. चाहना, मेरी चाहना. यस, गुड स्टूडेंट, एक्सप्लोरिंग. दूसरा भी उसको खुद को सुखी करना चाहता है. दूसरा भी खुद को सुखी करना चाहता है. चाहना दूसऱ्याची पण. दूसरा भी खुद को सुखी करना चाहता है. दूसरा मुझे सुखी करना चाहता है. कभी कभी कंडीशनल. कधीच नाही. कधी कधी, नेहमी की कधीच नाही. नेहमी. दूसरा भी सुखी मुझे करना चाहता है. And this is what the intention. This is what the intention. This is what the intention. वो चाहना है ना. What is the naturally acceptable? That is what the चाहना है ना. This is कि मैं भी सुखी होना चाहता हूँ है ना. मैं भी दूसरे को सुखी करना चाहता हूँ. दूसरा भी उसको खुद को सुखी करना चाहता है. दूसरा भी मुझे सुखी करना चाहता है. This is the intention ना. ठीक. आणि इथे काही जणांचा टिक आला, काही जणांचा क्वेश्चन आला, म्हणून कंडिशनल ठेवा. नंतर विल गो कि वो कर पाते कि नहीं है ना. सो मैं आई वॉन्ट टू मेक माई सेल्फ हैप्पी है ना. मैं खुद को सुखी करना चाहता हूँ. क्या मैं कर पाता हूँ.
दिस इज ॲबिलिटी. सर एक प्रश्न होता मला. तुम्ही यासाठी 2 व्यक्ती निवडायला सांगितले, स्वतः आणि एकदम जवळचा व्यक्ती. मग जवळचा व्यक्ती तो असा असू शकतो ना की ज्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण ट्रस्ट आहे. मग त्या बाबतीत चौथा नंबरचा क्वेश्चन मार्क यायलाच नको ना सर, की असंच यायला हवं. काही जणांचा आला म्हणून मी मग क्वेश्चन. त्यांनी ते चुकीचा व्यक्ती निवडला असेल, कारण जवळचा व्यक्ती जर असेल तर तिथे क्वेश्चन मार्क यायलाच नको. तुम्ही सांगा आजकालचे प्रॉब्लेम आपल्याला कुठे आहे? आजकालचे जे प्रॉब्लेम्स आहे जवळच्या मध्ये असतील पण सर्वांमध्ये नसतील ना सर. तुम्ही जो व्यक्ती जर चुकीचा निवडला असेल तर त्यामध्ये असू शकतो. मला वाटतं सरांना ना इथेच घ्यायला, कारण की ताई पण इथेच आहे, दोघं पण इथेच आहे. मी तर माझ्या बायकोचंच नाव घेतलं ना त्यामध्ये, मी तर त्याबद्दल तेच मांडणार ना सर. आता ज्यांना असे प्रॉब्लेम असतील तर तो तिथे क्वेश्चन मार्कच करायला. नाही, आपण पाहूया ना. भाऊ घेतला असेल, बहीण घेतला असेल, वाट घेतलं असेल. नाही, आपण पाहूया. आपण कारण यामध्ये सर लॅपटॉप मध्ये तर तुमचं ट्रस्ट त्यामध्ये नाही असं नाही, आपण ते पाहूया. म्हणजे त्यासाठीच आपण आपापली, म्हणजे प्रत्येक जण आपापल्यामध्ये एक्सप्लोर करू. तुमच्यामध्ये नाही आहे, खूप छान, आपण पाहूया कुठे नाही. पण आपल्याला सर्वांमध्ये नाही तर विषय मी या व्यक्तीला कन्सिडर केलं म्हणून आज हे भाव आहे. मी जर का थर्ड पर्सनला केलं असतं तर कदाचित क्वेश्चन मार्क आला. म्हणून तर आपल्याला सर्वांप्रती करायचं आहे नंतर. तुम्ही आधीच बोललो की असा व्यक्ती घ्या की जो एकदम जवळचा. कारण तिथनं आपल्याला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. मग हळूहळू एक एक घेऊया आपण हळूहळू. कारण सगळे माझे प्रॉब्लेम जे माझ्यासोबत आहे त्यांच्यासोबत, म्हणजे मॅक्झिमम प्रॉब्लेम तिथेच आहे ना, की जे त्यांच्यासोबत मी नेहमी राहतो तिथनेच आहे. म्हणून आपण तिथनं सुरुवात केली. मग हळूहळू आपण पसरू की, हळूहळू आपण जाऊया. तो मैं खुद को सुखी करना चाहता हूँ और मैं खुद को सुखी कर पाता हूँ. ऑलवेज, है ना. मैं खुद को सुखी करना चाहता हूँ और मैं खुद को सुखी कर पाता हूँ. कभी कभी या ऑलवेज. मैं दूसरों को सुखी करना चाहता हूँ. मैं दूसरों को सुखी करना चाहता हूँ. मैं दूसरे को सुखी कर पाता हूँ. मैं दूसरे को सुखी कर पाता हूँ. कभी कभी या ऑलवेज. दूसरा खुद को सुखी कर पाता है, दूसरा भी खुद को सुखी कर पाता है. दूसरा भी खुद को सुखी कर पाता है. कभी कभी ऑलवेज. दूसरा मुझे सुखी कर पाता है. दूसरा मुझे सुखी ऑलवेज, है ना, निरंतरता में मुझे सुखी कर पाता है ना. काय प्रश्न आला की फर्स्ट इज द नॅचरल ॲक्सेप्टन्स, दॅट इज व्हॉट द इंटेन्शन, अँड सेकंड इज द ॲबिलिटी. मैं कर पाता हूँ की दॅट इज व्हॉट द कॉम्पिटन्सी, है ना. तर हे 3 शब्द आहेत ना, पात्रता, योग्यता आणि क्षमता. तर क्षमता म्हणजे क्षमतावान आपण आहोतच. इफ म्हणजे ते नॅचरल ॲक्सेप्टन्सला आपण जातोय, तो पार्ट सगळ्यांकडे आहे. तर एव्हरी ह्युमन बिईंग तर ती क्षमतावान आहेच, तो क्षमतावान आहेच. योग्यता म्हणजे अभिव्यक्त होणं. एम आय एबल टू डू इट, दॅट इज व्हॉट द कॉम्पिटन्सी. म्हणजे तसं मी करू शकतोय का, दॅट इज व्हॉट द कॉम्पिटन्सी. आणि पात्रता म्हणजे ग्रहण क्रिया, मी ग्रहण करू शकतो की नाही. म्हणून आपण पहिल्या दिवसापासून म्हटलं की सुनी आहे ना, तर ऐकताना आपलं पात्र वाढत जाते. आता आपण काय पात्र आपलं असं उलटं करून ठेवलं आहे. आपल्याला समजा आता पाणी भरायचं आहे ना, एखाद्या पात्रात पाणी भरायचं आहे, तर ते भांडं घेऊन जाणार. आता त्या भांड्यामध्ये पाणी भरायचं आहे, मग ते भांड्यात पाणी भरायचं आहे आणि नळासाठी खाली ठेवलं, नळ ओपन केला, आणि आता भांडं कसं ठेवायला पाहिजे, सरळच ना. आता आपण उलटं करून ठेवतो आणि आपण म्हणतो आता भरायला पाहिजे.
काय होईल? किती पण पाणी आल्यानंतर त्या भांड्यामध्ये पाणी जाईल का? म्हणून आपण म्हणतोय पहिल्यापासून की पात्रता है ना, पात्रता म्हणजे ग्रहण करण्याची क्षमता. तर पात्रता, अगर जैसे जैसे पात्रता बढ़ती है वैसे वैसे हम योग्यता की तरफ बढ़ते हैं. आणि मग योग्यता, मग तो क्षमता पे, म्हणजे जसं इंटेंशन म्हणजे ते क्षमतावान तो है ही हम, नॅचरल एक्सेप्टन्स तक है ही हम, है ना. मग आमची ॲबिलिटी आहे का तशी? व्यक्त होण्याची नाही आहे. मग का नाही आहे? मग आपल्याला इथे लक्ष द्यावं लागेल. का नाही? मी ग्रहण करू शकतो की नाही? आणि ते सर्व प्रॉब्लेम तिथे आहे. सगळे प्रॉब्लेम तिथेच आहे. थांबायचं आहे. फॉरवर्ड करा. ठीक आहे, आपण ब्रेक घेऊया 20 मिनिटाचा, है ना, आणि परत येऊ आणि या एक्झाम्पलला एक्सपांड.